नमस्कार. मी राजेंद्र वागचौरे वेळोवेळी आपल्यासमोर वेगळे वेगळे विषय घेऊन व्हिडिओ बनवत असतो. पण आज एक वेगळाच विषय आलेला आहे ज्याची अपेक्षा नव्हती की असा व्हिडिओ पण बनवायला लागेल. परंतु काळानुसार काही गोष्टी घडतात, त्यामुळं त्याच्याबरोबर आपल्याला चालावं लागतं. आपल्याला सर्वांना माहीत आहे की प्रहार अपंग क्रांती आंदोलन ही एक राज्यातील फार मोठी संघटना आहे आणि या संघटनेचं नेतृत्व आमदार बच्चू कडू हे करत आहेत. तर काल परवाच माननीय बच्चू कडू यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून त्यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली. त्याबद्दल प्रथमतः मी माननीय आमदार बच्चू कडू यांचं अभिनंदन करतो. आता सर्वांच्या मनात असा एक प्रश्न पडला असेल की बच्चू कडू यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर प्रहार अपंग क्रांती आंदोलन किंवा दिव्यांग क्रांती संघटना यांचं काय होणार, असा एक प्रश्न सर्वांच्या मनामध्ये आता सुरू आहे. आणि याबाबत बच्चू कडूंना विचारणार कोण, हा पण एक प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु हे विचारण्याच्या आधीच काल परवा अशा पोस्ट पडल्या की बच्चू कडूंनी जाहीर केलंय की प्रहार दिव्यांग संघटना किंवा प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांचा आणि या प्रवेशाचा काही संबंध नाहीये. ज्यांना संघटनेत काम करायचंय ते संघटनेत काम करू शकतात, ज्यांना पक्षाचं काम करायचंय त्यांनी शिवसेनेत येऊन काम करू शकता. तर मला या संघटनेची थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला सांगायला पाहिजे की 2012 साली ज्यावेळेस अपंगांना कोणी वाली नव्हता, तर त्यावेळेस काही बोटावर मोजण्यासारखे कार्यकर्ते एकत्र आले आणि बच्चू कडूंना विनंती केली की भाऊ, आपण जर नेतृत्व केलं अपंगांचं तर कुठेतरी अपंगांच्या प्रश्नांना वाचा फुटेल. आणि यासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आमचे काही बोटावर मोजण्यासारखे कार्यकर्ते आहेत. रामदास म्हात्रे असतील, अभय पवार असतील, की यांची नावं घेतलीच पाहिजे. प्रहार संघटना म्हटलं तर यांची नावं पहिली आली पाहिजे. राजाभाऊ गोकुळाष्टमी आहेत जे मराठवाडीचं नेतृत्व करत होते. अमोल बनकर असतील जे पुरंदरचं नेतृत्व करत होते. धर्मेंद्र सातव आहेत जे राज्याचे आता अध्यक्ष आहेत. त्यानंतर आमचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले, कोल्हापूरचे अध्यक्ष देवदत्त माने, रामदास खोत, मोमीन अली, छत्रपती संभाजीनगरचे शिवाजी गाडे, धुळ्याच्या कविता पवार, नाशिकचं प्रतिनिधित्व करत होत्या त्या जाधव मॅडम, परत अहमदनगर अहिल्यानगरचे लक्ष्मण पोकळे असतील, बाबासाहेब महापुरे असतील, किंवा ज्यांनी राज्यातला पहिला मेळावा बच्चू कडूंचा दिव्यांगांचा घेतला ते आमचे राजेंद्र वाबळे असतील. ते आता आपल्या हात हयात नाहीयेत, पण यांची नावं ही घेतलीच पाहिजे की ह्या सर्वांनी एकत्र मिळून ह्या संघटनेची स्थापना केलेली आहे. आणि या संघटना वाढीसाठी ज्यावेळेस या संघटनेची पहिली मीटिंग झाली त्या मीटिंगमध्येच असं ठरलं होतं की ही संघटना राजकारण विरहित असणार आहे. कारण आता जी मी नावं घेतलेली आहेत ही सर्व नावं वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यात मी पण आहे. मी पण एका पक्षाचा पदाधिकारी होतो. पण ज्यावेळेस अपंगांचं काम असेल, अपंगांच्या मागण्यांबाबत आपल्याला आंदोलन करायचे असतील तर त्याबाबत सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. राज्यातून आवाज उठवणं गरजेचं आहे. म्हणून या संघटनेची स्थापना करण्यात आली आणि या संघटनेमध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत. तर आता सर्वांना हाच विचार पडला की भाऊंनी शिवसेनेत प्रवेश केला तर आपलं काय. तर याबाबत आता ह्या सर्व लोकांनी पुन्हा एकदा एकत्र येणं गरजेचं आहे. राज्याध्यक्ष असतील धर्मेंद्र सातव असतील किंवा सुरेखा ढवळे असतील किंवा राज्यातील इतर पदाधिकारी, या सर्वांनी एकत्र येऊन एक तातडीची बैठक घेऊन राज्यातील दिव्यांगांना जो काही प्रश्न पडलेला आहे तर याबाबत थोडंसं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. कारण राज्यात अशी संघटना पुन्हा उभी राहणार नाही. आहे ती संघटना चालवणंच आपल्या फायद्याचं आहे आणि ती जर चालवली तरच अपंगांना न्याय मिळेल
किंवा ही संघटना जर बंद झाली तर पुन्हा अशी संघटना राज्यात उभी राहणार नाही. कारण ही संघटना स्थापन करण्यासाठी, उभी करण्यासाठी, याचं कार्य सुरू करण्यासाठी बच्चू कडूंनी काय काय प्रयत्न केलेत हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेत. कारण मी पण त्याचा साक्षीदार आहे. प्रहार संघटनेच्या स्थापनेपासून मी प्रहार संघटनेचं काम करतोय. त्यामुळे भाऊंनी ही संघटना कशी स्थापन केली, त्यासाठी भाऊ किती पळाले, किती सभा घेतल्या, किती मिटिंग घेतल्या, हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितले. त्यामुळे एवढी मोठी झालेली संघटना विखरू नये अशीच एक अपेक्षा आहे. याबाबत राज्यातील तमाम दिव्यांग बांधव असतील, पदाधिकारी असतील, सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी निर्णय घेऊन या संघटनेची पुनर्बांधणी करणं गरजेचं आहे. आणि अशीच संघटना सुरू राजकारण विरहित जर चालू ठेवली तर हे सर्व पदाधिकारी आपले एकत्र राहतील. जर याच्यात पक्ष आला तर हे सर्व पदाधिकारी विखुरले जातील. तर याचा विचार राज्यातील दिव्यांगांनी करावा. बस आज एवढंच.